आपण ट्रेड घेतो, मार्केट बरोबर स्टॉप लॉस पर्यंत जातं, आपला स्टॉप लॉस हिट करतं आणि तिथूनच रिव्हर्स होऊन आपल्या टार्गेटकडे पळतं. असं होतंय का तुमच्यासोबत? तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याला वाटतं ऑपरेटर्स फक्त आपला स्टॉप लॉस उडवायला बसलेत. ऑपरेटरला आपल्या 10,000 रुपयाचं काही देणं घेणं नाही. खरं सत्य हे आहे की आपण जिथं स्टॉप लॉस लावतो ना, म्हणजे सपोर्टच्या खाली किंवा रेजिस्टन्सच्या वरी, तिथे सर्वांचे स्टॉप लॉस पडलेले असतात आणि मार्केट काय करतं, ते स्टॉप लॉस हिट करण्यासाठी येतं आणि लिक्विडिटी हंटमध्ये किंवा लिक्विडिटी स्वीपमध्ये आपला स्टॉप लॉस हिट करून परत त्याचा ट्रेंड कंटिन्यू करतं. आता ह्यावर उपाय काय? तर मोठे प्लेयर्स आधी सर्वांचे स्टॉप लॉस उडवतात आणि रिटर्न्स बाहेर काढून मग खरी रॅली सुरू करतात. ह्यातून वाचायचं कसं? तर चार्टवर दिसणाऱ्या सपोर्ट रेजिस्टन्सवर एक्झॅक्ट कधी स्टॉप लॉस लावू नका. कॅन्डल क्लोज होऊ द्या त्या स्टॉप लॉसवर. कॅन्डल क्लोज झाल्यावरच तुमचा एसएल घ्या किंवा सपोर्टच्या किंवा रेजिस्टन्सच्या वरती किंवा खाली 5 ते 10 पॉईंटचं बफर ठेवा. आणि तुमच्यासोबत असं होतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रॅक्टिकल ट्रेडिंगसाठी फॉलो करा. धन्यवाद.